नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आपली अस्तित्वात असलेली निधी कंपनी याचं कन्व्हर्जन हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचं. ह्याचं कारण आपल्याला माहिती आहे की निधी कंपनी या फॉर्मॅटला खूप मोठी अडचण आहे. गेली 2-2.5 वर्ष ती अडचण आहे आणि आपण वारंवार 2 वर्ष सांगत आलोय की निधी कंपनीचं वेळीच योग्य त्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन करून ती पुढे न्या. ज्यांचं कन्व्हर्जन प्रोसेस असून बाकी आहे किंवा ज्यांनी अजून त्या दृष्टीने पावलं उचललेली नाहीत, सो त्यांनी लवकरात लवकर या 1 ते 2 महिन्यामध्ये, विशेषतः 1 महिन्यामध्येच कन्व्हर्जन प्रोसेस स्टार्ट करावी. तर आपल्याकडे कन्व्हर्जनसाठी पर्याय कुठले उपलब्ध आहेत? 4-5 पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील सर्वात सोपा आणि बिझनेस ज्याच्यामध्ये ग्रोथ फास्ट करता येईल असा जो आहे, ज्यांचं टोटल डिपॉझिट्स किंवा लोन हे टोटल पोर्टफोलिओ ज्यांचा 3-4 कोटीच्या पुढे आहे निधी कंपनी या फॉर्मॅटमध्ये, त्यांनी 100% मल्टीस्टेटचाच विचार करावा. जिल्हा कार्यक्षेत्र क्रेडिट कॉपरेटिव्ह हा विचार करू नये, कारण की भविष्यात मल्टीस्टेट कार्यक्षेत्रची अत्यंत गरज लागणार आहे. भले तुमचं NBFCचं प्लॅनिंग असेल तरी देखील मल्टीस्टेट ही आपली पोर्टफोलिओमध्ये पाहिजे. 3-4 कोटीच्या वर आपला टोटल पोर्टफोलिओ आत्ता निधीमध्ये आहे, याचा अर्थ त्या लोकेशनला तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. फायनान्स बिझनेस कसा करायचा याचं तुम्हाला टेक्निक कळलेलं आहे आणि हा फ्लो डबल टिबल आपण मल्टीस्टेटमध्ये करू शकतो, पूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र घेऊन. ज्यांचं डिपॉझिट्स किंवा कॅपिटल नेटवर्थ हे 1 कोटीच्या आत आहे, मात्र 50 लाखाच्या वर आहे आणि त्यांना आवश्यकता असेल तर त्यांनी डिस्ट्रिक्ट हे कार्यक्षेत्र म्हणजे जिल्हा कार्यक्षेत्र घेऊन पतसंस्था करावी आणि त्याच्यामध्ये एक BC मॉडेल केलं जातं. तर ते BC मॉडेल हे काय आहे हे तुम्ही जर इच्छुक असाल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी सविस्तर त्याच्यामध्ये सांगतो. बेसिकली काय आहे की निधी कंपनीमध्ये प्रायव्हेटली ओन्ड होत होते, म्हणजे निधी कंपनीमध्ये जे प्रमोटर ग्रुप आहे ते सॅलरी घेऊ शकत होते. प्रॉफिट पोर्शन आहे त्याचं डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन, हे सर्व गोष्टी आपली प्रायव्हेट कंपनी आहे या पद्धतीने ते करता येत होतं. मात्र क्रेडिट कॉपरेटिव्हमध्ये तो सहकार दृष्टीने विषय चालतो. मात्र याचाच तोड म्हणून आपल्याला BC मॉडेल कंपनी बनवता येते आणि सेम आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवता येतो जो आपण आधी आपल्याला घेण्याचे राईट्स होते. सो हे एक मॉडेल आहे, क्रेडिट कॉपरेटिव्ह डिस्ट्रिक्ट ज्युरिस्डिक्शन प्लस BC मॉडेल. आणि ज्यांचं 50 लाखापेक्षा कमी टोटल पोर्टफोलिओ आहे निधीमध्ये, त्यांनी तालुका कार्यक्षेत्राची क्रेडिट कॉपरेटिव्ह बनवावी, ज्याचं 12 लाख रुपये कॅपिटल आणि सेटअप कॉस्ट आहे. आणि त्यांनी देखील BC मॉडेल कंपनी एक बनवली पाहिजे की ज्याचा निधी इफेक्ट देण्यासाठी. सो हे 3 पर्याय उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये लगेच आपण पिवट करू शकतो. त्याचं पूर्ण मार्गदर्शन हे आपल्याकडून तुम्हाला दिलं जाईल की कशा प्रकारे आपण स्टेप्स घ्यायच्या की कन्व्हर्जन प्रोसेस प्रॉपर होण्यासाठी आणि निधी कंपनीचं पुढं काय करायचं आहे. हे पण तुम्ही इच्छुक असाल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. या दोन्ही कन्व्हर्जन आणि निधी कंपनीचे पुढचं स्टेप्स ह्याचं प्रॉपर गायडन्स आपण देऊ शकतो आणि यातले 3ही फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्जन ही सर्व्हिस आपण तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, प्रॉपर लीगल गायडन्स आणि लीगल फ्रेमवर्कमध्ये. सो याच्याविषयी इतरही काही शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये संपर्क करा आणि आपण चर्चा करू. पुन्हा एकदा मी शेवटी सांगतोय की निधी कंपनी नवीन रजिस्ट्रेशन करू नका, हे मी गेले 2 वर्ष सांगतोय, कारण की आमच्याकडे जवळपास 70 ते 75 निधी कंपनीज तेव्हापासून आहेत. त्या आम्ही ऑलमोस्ट बऱ्यापैकी कन्व्हर्जन किंवा इतर जे पर्याय उपलब्ध आहेत त्याच्या रूटनी गेलेलो आहे. जर कोणी तुम्हाला सांगत असेल की निधी अजून रजिस्ट्रेशन करा, तर ती पूर्ण चुकीची मिसलिडिंग कन्सल्टन्सी आहे. सो त्याच्या नादी लागू नका. तुम्हाला भविष्यात खूप मोठं लीगल इश्यू त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. थँक्यू.